सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही माहुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बो फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं, महायोग पीठे तडे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवो धरावतार तारम, कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम, कलानीश बाधापमोदार दिश्यम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराली स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदानंदकृपं साधु संन्यास योगं, मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायणगिरिजी ब्रह्म स्वरूपं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील 5 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि आपला उद्धार कसा करून घ्यायचा या अभंगाद्वारे सांगतात। या संसाराच्या तापाने तापलेला कोणी एक जीव श्री संत एकनाथ महाराजांकडे गेला, नाथ महाराजांना शरण गेला आणि नाथ महाराजांना प्रश्न करू लागला, महाराज आम्हालाही तुमच्यासारखं आनंदी जीवन जगायचंय,
तुमच्यासारखं निर्भय जीवन जगायचंय, सुखमय जीवन जगायचंय, त्याचं आम्हाला रहस्य सांगा, त्याचं आम्हाला वर्म सांगा. वर्म सांगा म्हटल्यानंतर महाराजांनी त्याला वर्म सांगितलं, तू दुसरं तिसरं काहीच करू नको, तुला आनंदी जीवन जगायचंय, तुला सुखमय जीवन जगायचंय, आणि तुला जर या लोकांमध्ये आनंदाने जर राहायचं असेल तर बस तू एकच कर. काय कर? आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू जर त्या भगवान परमात्म्याचं आवडीने जर नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपली सगळी चिंता दूर करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्यांनी सांगितलं, नाथ महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, आवडीने नामचिंतन करतो, पण जर नामचिंतन करत बसलो तर माझं कसं होईल, माझ्या घरच्यांचं कसं होईल, तो खेद करू लागला. नाथ महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याला उत्तर दिलं आणि सांगितलं, अरे बाबा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तो ज्याचा तू नामस्मरण करणार आहे तो सर्वसाधारण नाही. तो कोण आहे? दिवस रात्र तू ज्याच्या करता कष्ट करतो ना, अशा असणाऱ्या लक्ष्मीचा तो पती आहे आणि सर्व काही जाणत आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, सकळ जीवाचा करीतो संभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आपल्या सगळ्यांचा संभाळ तो भगवान परमात्मा करतो, मग तुला वाऱ्यावर तो कसा सोडून देईल. आणि चौथ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, जशी स्थिती असेल त्या पद्धतीने राहायचं, घाबरून जायचं नाही. जास्त आनंद आला, जास्त आनंद झाला तर त्या आनंदामध्ये उड्या मारत फिरायचं नाही, आणि दुःख जर आलं तर त्या दुःखामध्ये ओरखून जायचं नाही. जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. आपल्याला जे सुख दुःख प्राप्त होतात ना, हे पूर्वजन्मीच्या संचितामुळे प्राप्त होतात, त्यामुळे तू घाबरून जायचं कोणतं कारण नाही. आणि या सगळ्याचा जर तुला नायनाट करायचा असेल ना, तुला या सगळ्याचा, या प्रारब्धाचा, या भोगाचा नायनाट करायचा असेल ना, तर एकाच गोष्टीने नायनाट होणारे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो असा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय गुरुवारी महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज यांच्याही आशीर्वादाने चालू असलेला हा नाम यज्ञ सोहळा, सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 179वा सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी संपन्न होतोय. आणि धनगरवाडी पंचक्रोशी या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आपण सर्वजण यामध्ये मोठ्या उत्साहाने, आनंदाने या ठिकाणी तन मन धनाने या सप्त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. ज्याला जसा आनंद भेटेल त्या पद्धतीचा आनंद आहे. ज्याला भजनाचा आनंद घ्यावा वाटला तर गंगागिरी महाराजांनी 24 तास भजनाची व्यवस्था करून दिलेली. ज्याला श्रवणाचा आनंद घ्यावा वाटला तर त्याच्याकरता श्रवणाची सुद्धा व्यवस्था केलेली. सकाळच्या सत्रात एक कीर्तन होतं, दुपारी गुरुवारी महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांचं सुंदर असं प्रवचन होतं, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात पुन्हा आता कीर्तन होतं. आणि कोणाला जर खावं वाटलं तर खाण्यासाठी 24 तास पंक्ती चालू आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्यासाठी उभारून ठेवलेलं आहे. तसं जर बघितलं तर हा सप्ताह भेटणं म्हणजे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. ज्या गावाकरता हा सप्ताह भेटतो त्या गावाला सुद्धा भाग्याने सप्ताह भेटतो. आणि खरं सांगायचं म्हणजे धनगरवाडीकरांचं जर भाग्य सांगायचं झालं तर नामदेव महाराजांचं एक प्रमाण मला आठवतं, एकविध आम्ही न धरू पालट, किंवा कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. जसं नामदेव महाराज सांगायचे ना, भगवंता
ज्याच्या कमरेवरती कटेवरती कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही, त्या पद्धतीनं धनगरवाडी ग्रामस्थ आहे. हा भेट सोडून आतापर्यंत त्यांनी दुसऱ्या महाराज मंडळीची ओळख सुद्धा करून घेतली नाही. असे सगळे धनगरवाडीकर ग्रामस्थ आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे त्यांच्या निष्ठा जर बघायला गेलं तर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये महिना दहीहंडी त्यांनी फोडलेली नाही. एकदा तर त्यांनी दहीहंडी ट्रॅक्टर मध्ये बांधून गुरुवर्य महाराजांकडे फेडण्याकरता सरला बेट मध्ये नेलेली होती, गोदावरी धाम मध्ये नेली. याला काय म्हणतात? मालेवाडी आश्रमामध्ये त्यावेळेस बाबा राहायचे, त्या ठिकाणी नेलेली होती. याला काय म्हणतात? निष्ठा म्हणतात. आणि या निष्ठेचंच फळ आहे. या निष्ठेनेच भगवान परमात्मा सद्गुरू आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतात. आणि आज सर्व धनगरवाडीला भगवान परमात्म्याची प्राप्ती या सप्ताहाच्या रूपाने सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांनी करून दिली. ती म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, भजन म्हणजे अवघं पंढरपूर आहे. पंढरपूर इथं अवतरलेलं आहे. आणि पांडुरंग परमात्म्याचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल ना, साक्षात पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल ना, त्या भजनी मंडपाच्या समोर कुटियामध्ये बसलेले महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. असा हा मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहामध्ये चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा आज या आनंद सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज यांच्या आज्ञेने माझ्यापर्यंत आलेली आहे. आपण सर्वजण श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरलाचे सर्व भक्त मंडळी या ठिकाणी बसलेला आहे. आणि या ठिकाणी अगदी महाराष्ट्रातील सर्व नामांकित कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, आपण सर्वच जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. अगदी सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अगदी थोडा वेळ सेवा करायची. जे खरंच कीर्तन ऐकायला बसलेले त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. बघा, विज्ञानाचा जर आपण विचार केला तर आज विज्ञानाने इतकी प्रगती केली का ती प्रगती उंच शिखराला जाऊन पोचली. यांना उंच शिखराला जाऊन पोचली, इतकी विज्ञानाने प्रगती केलेली. आज जर बघितलं तर या सत्यामध्ये जर बघितलं, या सत्यामध्ये बघितलं तर गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा सत्याचं स्वरूप वेगळं होतं आणि आजचं स्वरूप वेगळं आहे. काय स्वरूप वेगळं आहे? आपण आमची आता मोटरनी उचलतो, टँकर मध्ये सोडतो. ही विज्ञानाने केलेली प्रगती. आणि आपण अशी कितीतरी उदाहरणं सांगू शकतो त्याची विज्ञानाने केलेली प्रगती. पूर्वीच्या काळी जर आपण जर बघितलं, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे आपण कीर्तन श्रवण केलेले, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांना आपण जवळून पाहिलेलं आहे सर्वांनी. ज्यावेळेस नारायणगिरी महाराजांचे कीर्तन व्हायचे त्यावेळेस नारायणगिरी महाराज कीर्तनाला आल्यानंतर आपल्या गावात माईक किती असायचे? माईक किती असायचे? किती भैयासाहेब? फक्त एक माईक असायचा. तोही कुठं असायचा? आड्याला टांगलेला असायचा. तोही टांगलेला असायचा महाराजांच्या समोर. गायकांनी म्हणायचंय त्याच्याकडेच बघून, सर्वांनी पक्वाद्यांनी सुद्धा त्याच्याकडेच बघून वाजवायचंय. पण आज विज्ञानाने एवढी प्रगती केली, एवढी प्रगती केली का आज जर यांना सांगितलं, शर्मा साऊंड सिस्टीमला जर सांगितलं आज इथं प्रत्येकाला माईक द्यायचे तर प्रत्येकाला माईक देऊ शकतात नवनाथ महाराज. आणि याच्याही पुढे जाऊन सांगितलं ना, त्यांना सांगितलं आज या माईकचा जो वायरचा कलर आहे ना मला आवडला नाही, मला बिगर वायरची माईक द्या. असं जर म्हणलं ना, बिगर वायरचा माईक ते मला देऊ शकतात. ही विज्ञानाने केलेली प्रगती अगदी उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली. विज्ञानाने फार प्रगती केली. नवे नवे तर सांगायचं झालं तर अगदी विज्ञान चंद्रावरती जाऊन पोहोचलेलं आहे. इतके शोध लावलेले, इतके असे भयानक शोध लावलेले. आम्हाला लोक बोलता बोलता बोलतात, महाराज हो महाराज काय झालं? अहो लोक चंद्रावरती जाऊन पोहोचले, तुम्ही अजून धोत्रावरच आहे का? म्हणजे सगळेच जण आमचं धोतर बघून सर्वांनाच आनंद होतो असं काही नाही. काही काहींना आमचं धोतर, आमचा पोशाख वारकरी संप्रदायाची टोपी बघितल्यानंतर शिराई उठते
असे लोक आम्हाला म्हणतात अहो लोक चंद्रावरती जाऊन पोहोचले, तुम्ही आज पत्रावरतीच आहे का? मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का विज्ञानाने एवढा शोध लावला, अगदी चंद्रापर्यंत आपण जाऊन पोहोचलो, पण विज्ञानाला आतापर्यंत एका गोष्टीचा शोध लावता आला नाही, एका गोष्टीचा शोध लावता आला नाही. आणि त्या गोष्टीची गरज प्रत्येकाला आहे. आपण सर्वच जण, प्रत्येक जण त्याच गोष्टीसाठी अभ्यास करतो, तीच गोष्ट मिळवण्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो. ती गोष्ट म्हणजे काय? कोणती गोष्ट आहे ती? गोष्ट म्हणजे सुख. आपण सुखा करताच आतापर्यंत जे काही करतो ना ते सुखा करताच करतो. मला खरं सांगा, आपण सकाळी उठल्यानंतर शेतीतले काम करतो, गायांचा आवरतो, हे सगळं कशासाठी करतो? हे सुख मिळवण्याकरताच करतो. पण मला खरं सांगा, आता आपलं सर्वांचं वय बघा, ज्याचं त्याचं वय बघा, आणि खरंच आपल्याला सुखाची प्राप्ती झाली का याचा अभ्यास करा. आपल्याला सुखाची प्राप्ती झाली ना, पण आपल्याला कोणत्या सुखाची प्राप्ती झाली सांगू का? आपल्याला क्षणिक सुखाची प्राप्ती झाली, शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला आतापर्यंत झाली नाही. क्षणिक सुखाची प्राप्ती म्हणजे काय? एखाद्याला मुलगा झाला, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे, महाराज मुलगा झाला घ्या पेढे, आणि थोड्या वेळाने डॉक्टरने येऊन सांगितलं अहो तुमच्या मुलाला जरा कावीळ झाली, काचेमध्ये ठेवावं लागेल. मला खरं सांगा, तो तुमचा आनंद आहे करायला की गेला? हो गेला ना, तुमचा आनंद टिकला नाही. याला क्षणिक आनंद म्हणतात. आणि आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती करायची, पण शाश्वत सुखाकरता आपण कोणी जगत नाही, आणि शाश्वत सुखाचा शोध आतापर्यंत कोणाला लावताच आला नाही. विठ्ठल शाश्वत सुखाचा शोध विज्ञानाला लावता आला नाही. मग आतापर्यंत कोणालाच लावता आला नाही का? नाही लावला ना. कोणी लावला? आमच्या संत महात्म्यांनी शाश्वत सुखाचा शोध लावला. आमच्या संत महात्म्यांना शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. सर्व जे संत आहे ज्यांना शाश्वत सुखाची प्राप्ती झाली ना त्यांना संत म्हणतात. शाश्वत सुखाची प्राप्ती म्हणजे सुख म्हणजे काय? भगवान परमात्माचे सर्व सुखाची आगर सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा. अनेक प्रमाण आहे, म्हणजे सुख म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. आणि ज्याला भगवंताची प्राप्ती झाली ना त्याला संत म्हणतात. आणि ज्यांना प्राप्ती झाली ते आमच्या संत महात्म्यांना भगवंताची प्राप्ती झाली, शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. पण आपण आतापर्यंत त्या सुखाकरता फिरतोय, रानोरान फिरतोय, दररोज आपण काबाड कष्ट करतोय, आपलं आयुष्य गेलंय, पण आपल्याला सुखाची प्राप्ती झाली नाही. का प्राप्ती झाली नाही माहिती का? आपण ज्या ठिकाणी सुखाचा शोध घेतोय ना त्या ठिकाणी आपल्याला सुख सापडू शकत नाही. कारण महाराजांनी सांगितलं हा संसार कसा आहे? हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी. आणि आपण इथं किती जरी सुख शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी आपल्याला सुख सापडू शकत नाही. कारण आपण ज्या झाडाचं फळ खाण्याकरता आतुर आहोत ना त्या ज्या संसारामध्ये आपण सुखाचं फळ शोधतोय ना त्या सुखाचं, त्या संसाराचं मूळ कसं आहे? महाराजांनी उत्तर दिलंय, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तुम्ही किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला
तरी आपल्याला सुख सापडू शकत नाही. कारण या संसाराचं मूळ महाराजांनी सांगितलंय दुःख मूळ असल्यामुळं याला आनंदाचं किंवा सुखाचं फळ लागू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, हे प्रत्येकाला माहिती आहे, हे प्रमाण प्रत्येकाने ऐकलेलं आहे. पण खरंच सांगा, आतापर्यंत आपण संसार सोडून भगवत प्राप्ती करता प्रयत्न केला का? नाही केला. आपण या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. मला खरं सांगा, आपण सकाळी उठल्यानंतर गायांचा, आपण सर्व शेतकरी मंडळी गायांचा आवरतो, गायांचा आवरल्यानंतर पुन्हा गायांचा चारा काढतो, गायांचा चारा झाल्यानंतर पुन्हा शेतीत काम करतो, पुन्हा संध्याकाळी गायांचं काम करतो. हे दररोजचा हाच नित्य नेम आहे. हा कशासाठी हो आपला? खरं सांगा, कशासाठी? सुख प्राप्ती करताय का नाही? सुख प्राप्ती करताय. मग मला खरं सांगा, आतापर्यंत कोणाला सुख प्राप्त झालं का? शाश्वत सुखाची प्राप्ती झाली का? प्रत्येक जण, अगदी स्टेज वरली असो किंवा आपण समोरचे असो, आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती झाली का? नाही झाली. कारण आपण काय करतो, या संसारामध्येच आपण गुरफटले गेलेले. महाराजांनी प्रमाण दिलं, गुंतले घाना बांधुनी डोळे, मागे जोडी आरतीने पोळे, चालिलो किती न कळे, दुःख आरंभले भुकतान. दररोज आपण सुखाच्या शोधामध्ये या संसारामध्ये राबतो. कसं राबतो? महाराजांनी उत्तर दिलंय, जसं घाण्याला जुंपलेला बैल असतो ना, घाण्याला जुंपलेला बैल त्या घाण्याच्या भोवती दिवसभर फिरतो. तो चालावा म्हणून शेतकरी काय करतो माहिती का? त्या घाण्याचा मालक काय करतो, त्याच्या पुढे हातभर एक घासाची पिंडी बांधतो आणि त्या बैलाला वाटतं ही घासाची पिंडी आता मला भेटेल, मग मला भेटेल, थोड्या वेळाने भेटेल. खरं सांगा, तो किती चालला म्हणजे त्याला ती पिंडी भेटेल घासाची? नाही भेटणार. बरं ठीक आहे, नाही भेटू द्या. पण त्यावेळेस संध्याकाळी त्याला सोडलं आणि सोडल्यानंतर त्याला खरं सांगा किती चाललो सांगता येईल का? किती किलोमीटर चाललो सांगता येईल का? नाही सांगता येणार. एखादा शेतकऱ्याचा बैल आहे, तो जर आपण नांगरटीला नेला आणि संध्याकाळच्या वेळेस सोडला तर पाठीमागून जर तो पाहिलं आणि वळून पाहिलं तर तो सांगेल कमीत कमी मी आज अर्धा एकर नांगरटी केली. तसा घाण्याचा बैल किती चाललो सांगू शकतो का? नाही. तसंच आपण या संसारामध्ये राबतोय, पण आपल्याला या संसारामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि त्या सुखाची प्राप्ती आमच्या संत महात्म्यांना झाली. मग संत महात्म्यांना सुखाची प्राप्ती झाली. मग संत महात्मे शांत बसले नाही. संत महात्म्यांनी काय आहे, संत महात्म्यांचा जो अवतार कार्य आहे ना, तो कशा करताय माहिती का? उद्धाराया जन जड जीवा, सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या भूतलावरती आलेले. मला खरं सांगा, सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज या भूतलावरती कशा करता आले होते हो? कशा करता? आपल्या सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरता आले होते. ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज कशा करता आले होते? आपल्या सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरताच हे संत महात्मे अवतीर्ण झालेले होते. आणि आता सुद्धा गुरुवर्य महाराज आपल्या उद्धाराकरता दिवस रात्र कष्ट करतात, दिवस रात्र परमार्थ करतात. कशा करता? आपल्याला जे सांगतात ते आपला उद्धार व्हावा याकरता सांगतात. अवतार तुम्हा धराया
ठेवा. हे सर्व संत महात्मे जे असतील ना, हे सर्व संत महात्मे आपल्या सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरता झालेले. मला खरं सांगा बरं, ज्यांनी आपल्या स्वतःच्या अंगाला राख लावलेली आहे त्यांना तुमच्यामध्ये इथे येऊन एवढं काय गोळा करण्याची काय गरज आहे? नामस्मरण करत बसतील ना, कुठेही गंगेच्या तीराला नामस्मरण करत बसतील ना, पण नाही, येतो कळवळा म्हणून या. आपल्या सर्वांच्या उद्धाराचा कळवळा आहे त्यांना, म्हणून ते इथपर्यंत आले. तसं ज्यांना संतांना सुखाची प्राप्ती झाली ना, त्या संत महात्म्यांनी या सर्वसामान्य जीवाकडे बघितलं आणि त्यांनी विचार केला, अरे आपल्याला ज्या सुखाची प्राप्ती झाली ना, ती या सर्व जनतेला सुद्धा झाली पाहिजे, या सर्व सामान्य जीवालाही झाली पाहिजे, या सर्वांना ही सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. मग काय करावं त्यासाठी? मग काय केलं संत महात्म्यांनी? आपल्या सर्वांना त्या सुखाची प्राप्ती व्हावी, आपल्याला ते सुख प्राप्त व्हावं याकरता संतांनी काय केलं माहिती का? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. संत महात्मे एकांतात जाऊन बसले. मला खरं सांगा, गंगागिरी महाराज गोदावरीच्या पोटामध्ये जाऊन बसले होते. श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेट मध्ये. त्यावेळेस तर तिथे जंगलच होतं. कशा करता जाऊन बसले होते? आपल्या सर्वांच्या उद्धाराकरताच त्या ठिकाणी ते जाऊन बसलेले होते. त्यांनी काय केलं? सर्व शास्त्राचा अभ्यास केला, पाहिले पुराणे, दांडुळले दर्शने आणि या सगळ्यातून एक सार निवडून काढला, ज्याने आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते असा सार निवडून काढला. तो सार असा होता, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. काय सांगितलं? तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची ना, तुम्ही एकच करा. काय करा? त्या विठोबाला शरण जा आणि निज निष्ठेने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. आणि आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. कोणतेही संत आपण डोळ्यासमोर आणा. माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच केलं. पंढरपूरची वारी केली आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? पंढरपूरची वारी केली आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. किती नामस्मरण केलं? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा तेच केलं. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा दुसरं तिसरं काहीच केलं नाही. त्या भगवान परमात्म्याची पंढरीची वारी आणि नामस्मरण याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, नेनती काही टाणा कोणा नामस्मरणा वाचुनी. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी गंडेदोरे बांधित असलं ना, त्याला संत म्हणू नका. आमच्या संत महात्म्यांनी दुसरं तिसरं काहीच केलं नाही. फक्त एकच केलं, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. आज एवढंच केलं, फक्त पंढरीची वारी आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आणि आपल्या सर्वसामान्य जीवाला सुद्धा हेच सांगितलं. काय झालं? एक दिवस पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराज बसलेले होते. आपली पूजा उरकली आणि नाथ महाराज निवांत बसले होते. नाथ महाराजांकडे एक साधक आला आणि नाथ महाराजांना नतमस्तक झाला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. या नियमाप्रमाणे नाथ महाराजांना नतमस्तक झाला आणि नाथ महाराजांसमोर हात जोडून उभा राहिला. नाथ महाराजांनी त्याला प्रश्न केला, का हो सद्ग्रस्ता, कस काय येणं केलं? नाथ महाराजांनी असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मी सुद्धा पैठण क्षेत्रातलाच आहे. मी सुद्धा पैठण क्षेत्रातला आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहताय, ज्या पैठण मध्ये राहताय, त्याच पैठण मध्ये मी राहतोय. ज्या गोदावरीचं पाणी तुम्ही पिताय तेच पाणी मी पितो आणि आपण दोघंही एकाच ठिकाणी राहतो, एकाच ठिकाणचं पाणी पितो, एकाच गिरणीतलं पीठ खातो. तरी सुद्धा नाथ महाराज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये इतका बदल कस काय? इतका बदल कस काय? नाथ महाराजांनी हसत हसत विचारलं, काय बदल रे? नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं, नाथ महाराज कधी बघा तुमच्याकडे तुम्ही आनंदीच आहात,
कधी बघा तुमच्याकडे तुम्ही आनंदीच आहात, तुम्ही निर्भय आणि आनंदी जीवन जगताय, सुखमय जीवन जगताय. आणि मी सुद्धा सुखमय जीवन जगायचा प्रयत्न करतो तुमच्यासारखा. पण तुमच्यासारखं मला जीवन जगता येत नाही. नाथ महाराज, मलाही सुद्धा तुमच्यासारखं जीवन जगायचंय, आनंदी निर्भय जीवन जगायचंय, सुखमय जीवन जगायचंय. याचं मला रहस्य सांगा, याचं मला वर्म सांगा. असं म्हणल्यानंतर नाथ महाराजांनी त्या साधकाकडे 1-2 मिनिटं बघितलं आणि नाथ महाराजांनी त्याला प्रश्न केला, का रे, तुला खरंच सुखमय जीवन जगायचंय का? त्याने सांगितलं, हो महाराज, म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय. मलाही सुद्धा सुखमय जीवन जगायचंय, आनंदमय जीवन जगायचंय, मलाही सुद्धा सुखाची प्राप्ती करून घ्यायची. मग नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, मी जे सांगतो ते करशील का? हो महाराज, तुम्ही सांगाल ते करण्याकरता तयार आहे, फक्त मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. मी सांगेल ते करशील ना? हो. पण महाराज जास्त अवघड नाही ना? अरे काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. काय करायचं त्याचं वर्णन महाराजांनी पहिल्या चरणामध्ये केलं. आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती. नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, तुला सुखाची प्राप्ती करायची ना, बस तू एकच कर. काय कर? आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या अभंगाचा शब्द आहे पहिला, आवडीने. आपण सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, आपण सगळेच नामचिंतन करतो. पण खरं सांगा, आपण आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो का? खरंच आपलं नामचिंतन कसं आहे माहिती का? निवडीचं आणि सवडीचं आहे. आपण निवडीने आणि सवडीने नामचिंतन करतो. नाथ महाराजांनी सांगितलं, असं नामचिंतन करून जमणार नाही. करायचं असलं तर नामस्मरण कसं कर? आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने आणि भावयुक्त अंतःकरणाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. आणि एकदा का तू जर आवडीने आणि भावयुक्त अंतःकरणाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करतो, आपल्या सगळ्या चिंता, आपल्यावरचे सगळे संकट दूर करतो. मग आपण सुद्धा परमार्थ करतो, पण आपला परमार्थ आवडीचा नाहीये, निवडीचा आणि सवडीचा परमार्थ असल्यामुळं भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करत नाही, आपल्या बरोबर भगवान परमात्मा उभा राहत नाही.
पण ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन केलं ना, त्या सर्वांच्या पाठीमागे भगवान परमात्मा उभा राहिलेला आहे. नवे नवे तर त्यांच्या घरचे सगळे काम भगवान परमात्म्याने केलेले. असे कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. मला सांगा, श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरती घेतलेला आहे. त्या संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने किती वर्ष काम केली हो? 1 वर्ष, 2 वर्ष, किती वर्ष काम केली? 36 वर्ष काम केली. 36 वर्ष आपल्याला कडी महिनाभर टिकत नाही. 36 वर्ष भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरचे काम करावी. काय काय काम केले? काय काय काम केली? नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराज जेव्हा पूजेला बसायचे ना, तेव्हा भगवान परमात्मा स्वतः चंदन उघडून द्यायचे. नाथ महाराजांच्या घरचे कपडे धुवायचे. नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. नाथ महाराजांच्या घरी सडा रांगोळी केली. अहो, नाथ महाराज ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहायचे ना, त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा गळ्यामध्ये टाळ घालून उभे राहायचे. निस्ते उभे राहत नव्हते, तर नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण सुद्धा द्यायचे. हे नाथ महाराजांच्या घरी सगळे काम करायचे. मग मला सांगा, नाथ महाराजांनी त्या भगवान परमात्म्याला मोठं पाकिट दिलं का हो? पाकिट दिलं का? नाही. नाथ महाराजांनी काही दुसरं काही केलं होतं का? नाही. नाथ महाराजांनी फक्त एकच गोष्ट केली, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. असे कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. कितीतरी. मला सांगा, शबरी मातेने काय केलं होतं? शबरी मातेने, शबरी मातेचा गाथा पाठ होता का? शबरी माता भागवत का करत होती का? शबरी माता रामायण करत होती का? नाही. शबरी मातेने काहीच नव्हतं. वेदाचा अभ्यास केलेला नव्हता, गाथा पाठ नव्हता, ज्ञानेश्वरी वाचली नव्हती, काहीच नाही. फक्त शबरी मातेला तिच्या श्री गुरूंनी सांगितलेलं होतं की तुला भेट देण्याकरता प्रभू रामचंद्र भगवान येणार आहे. काय करायची माहिती का? त्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायची आणि दररोज सडा रांगोळी करायची. आज माझे भगवान परमात्मा येतील, उद्या माझे भगवान परमात्मा येतील. आज नाही आले ना, उद्या येतील. असं अखंड नामचिंतन. मीन अहिल्यासा पितवारी, मीन जा
दिनरात्री वेळी सबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना आज माझे भगवान परमात्मा येतील, उद्या येतील आणि एक दिवस भगवान परमात्मा शबरी मातेला दर्शन देण्याकरता शबरी मातेच्या कुटियामध्ये आले. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. काय महत्वाची गोष्ट आहे माहिती का? ज्या ठिकाणी शबरी माता राहत होती ना, त्या दंडकारण्यामध्ये फक्त एकटी शबरी माता नव्हती, एकटी शबरी माता नव्हती. अहो असे काही साधू होते, असे काही साधू राहत होते का ज्यांनी अन्नाचा त्याग केलेला, फक्त दूध पिऊन जिवंत आहे आणि भगवान परमात्म्याची नामस्मरण करताय, भगवान परमात्म्यासाठी तपश्चर्या करताय, भगवान परमात्म्याची मला भेट व्हावी. पण दुसरा असा आहे का ज्याने दुधाचा सुद्धा त्याग केलेला आहे, फक्त पाणी पिऊन जिवंत आहे. तिसरा असा आहे पाणी सुद्धा सोडलेलं आहे, हवा पिऊन जिवंत आहे. चौथा असा आहे का ज्याने झाडाला उलट टाळून घेतलेलं आहे, सगळ्याचा त्याग केलेला आहे. प्रत्येकाला वाटत होतं मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, भगवान परमात्मा माझ्याकडे येतील. त्या उलट टाळून घेतलेल्याला वाटत होतं भगवान परमात्मा माझी कठोर साधना बघून भगवान परमात्मा सगळ्यात पहिले माझ्याकडे येतील. पण माझे भगवान परमात्मा कोणाकडेच गेले नाही, त्यांच्याकडे सुप्त अहंकार होता. माझे भगवान परमात्मा शबरी मातेकडे गेले, कारण शबरी मातेने एकच गोष्ट केली, आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बस भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करायचं. मला सांगा भक्त प्रल्हादाने काय केलं होतं? भक्त प्रल्हादाचं चरित्र आपल्याला माहिती आहे, अगदी सांगून वेळ घेणार नाही. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने मारण्याकरता काय काय केलं होतं? अहो हत्तीच्या पायाखाली दिलं, काही झालं का? नाही. तेलाच्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, काही झालं का? नाही. कडेवरून ढकलून दिलं, काही झालं का? नाही. मग मला सांगा भक्त प्रल्हादाला काही बंगाली विद्या येत होती का? नाही. भक्त प्रल्हादाकडे एकच साधन होतं, एकच शस्त्र होतं, ते म्हणजे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अगदी सगळ्या संत महात्म्याने नामचिंतन सोडून दुसरं काहीच केलं. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गाव आमच्या संत महात्म्यांनी दुसरं काहीच केलं नाही.
त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन केलं. अगदी तुम्ही सर्व संत बघून घ्या. गोरोबा काकांनी काय केलं? अहो आमच्या ब्रह्मणी सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी सुद्धा दुसरं काहीच केलं नाही. बस एकच गोष्ट केली, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अगदी सर्व सांभाळतो भगवान परमात्मा. एक दिवस आदरणीय श्री क्षेत्र गोदावरी धामभेट सरलाचे विश्वस्त मधुकरजी महाराज यांनी मला सांगितलं का ज्यावेळेस नारायणगिरी महाराजांना, ब्रह्मलिंग सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या अंगाला जर ताप जर आला ना, तर नारायणगिरी महाराज पायामध्ये चाळ बांधायचे आणि नाचायला सुरुवात करायची, भजन करत करत नाचायचे आणि त्या भगवान परमात्म्याला सांगायचे, गाणूनी या भार राहिलो निश्चिंत, आम्ही तुझं भजन करणार आहे, तुला जे करायचं ना ते कर, बस आपण फक्त एकच गोष्ट करायची, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. मग तुम्ही म्हणसान महाराज बराच वेळच सांगताय, 4:30 वाजून गेले, आवडीने भावे हरी नाम घेसी. पण या पुराणातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती. आत्ताचं काही उदाहरण आहे का? हो, एक आत्ताचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. लक्षपूर्वक ऐका. श्री क्षेत्र वृंदावन धाम येथे आता वास्तव्य करणारे एक महात्मा आहे, ज्यांना साक्षात भगवान श्रीकृष्णांचा अवतार मानतात. अख्खं जग त्यांना भगवान कृष्णांचा अवतार मानतात. त्यांचं नाव आहे परमपूज्य प्रेमानंदजी बाबा. प्रेमानंदजी बाबा अगदी म्हणजे लहानपासून तो मोठ्यापर्यंत सर्वच जण, अगदी राष्ट्रपती सुद्धा त्यांच्या चरणावरती येऊन या ठिकाणी नतमस्तक झाले, त्यांच्या चरणावरती येऊन लोटांगण घातले. अगदी फिल्म इंडस्ट्री मधले लोक म्हणू नका किंवा क्रिकेट मधले म्हणू नका किंवा अगदी या संसारामध्ये वाया गेलेले लोक सुद्धा, या समाजामध्ये वाया गेलेले लोक सुद्धा त्यांच्या चरणावरती जाऊन नतमस्तक झाल्यानंतर त्यांचं आयुष्य सुधारलेलं आहे. असे असणारे प्रेमानंद बाबांचा मी एक व्हिडिओ बघितला होता. लक्षपूर्वक ऐका. ती कशा करता सांगतो, लक्षपूर्वक ऐका. प्रेमानंद बाबांनी सांगितलं, जोपर्यंत माझं शरीर ठीक होतं, जोपर्यंत माझं शरीर ठीक होतं तोपर्यंत मी एकच काम करायचं. काय करायचं? श्री क्षेत्र वृंदावन धामची परिक्रमा आणि राधा राणीचं नामस्मरण, याच्या व्यतिरिक्त दुसरं कामच नव्हतं. आणि राहण्याकरता दुसऱ्याच्या धर्मशाळेमध्ये राहत होतो. दुसऱ्याच्या धर्मशाळेमध्ये राहायचं म्हणजे काय करायचं माहिती का? आपण जर बघितलं आपल्या पंढरपूरच्या मठामध्ये गेल्यानंतर कसं असतं, आपलं सामान ठेवण्याकरता कपाट असतं. राहायचं कुठं? हॉलमध्ये. धर्मशाळा म्हणलं का असंच असतं, आपल्याला एक कपाट सामान ठेवण्याकरता आणि त्या कपाटासमोर आपण झोपायचं. असं पूज्य प्रेमानंद बाबा राहत होते. आपल्या एका कपाटामध्ये सामान ठेवायचं आणि राहायचं. 2 ड्रेस होते, एक घालायचा एक धुवायचा, एक घालायचा धुवायचा. आणि दररोजचा नित्यनेम वृंदावन धामची परिक्रमा आणि नामस्मरण, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. एक दिवस काय झालं, त्यांनी सांगितलं माझं जरा पोट दुखायला लागलं, म्हणून मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने माझा चेकअप केला. ब्लड टेस्ट केल्या, नाना प्रकारचा चेकअप केला आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी मला समोर बसवलं आणि सांगितलं, महाराजजी, त्यांनी विचारलं काय झालं मला? काय नाही महाराजजी, तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. काय सांगितलं? तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. असं म्हणल्यानंतर मी हसलो, हात जोडले आणि हसत हसत त्यांना विचारलं, मग आता काय करावं लागेल? त्यांनी मला सांगितलं डायलिसिस करावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. मी प्रश्न विचारला, खर्च किती येईल? त्यांनी सांगितलं फार खर्च येऊ शकतो, लाखोंमध्ये खर्च येऊ शकतो. असं म्हणल्यानंतर मी पुन्हा हसलो आणि हात जोडले. डॉक्टरांना एकच वाक्य बोललो, डॉक्टर मी तुम्हाला भेटण्याकरता उद्या येतो. म्हणून मी हॉस्पिटलच्या बाहेर निघलो आणि हॉस्पिटलच्या बाहेर निघाल्यानंतर माझ्या आराध्य दैवत, माझं इष्ट दैवत, मी राधा राणीला हात जोडले आणि सांगितलं, अरे भगवंता, राधा राणी, तुला जे करायचंय ना ते कर, तारी अथवा मारी. तुला जर तारायचं असलं ना, मी दवाखान्यात जरी नाही गेलो तरी तू मला तारल्याशिवाय राहणार नाही. आणि तुला जर मला मारायचंय तर मी दवाखान्यात जरी गेलो, मी डायरेक्ट ICU मध्ये जरी राहिलो तरी तू मला मारल्याशिवाय भगवंता राहणार नाही. तुला जे करायचंय ते कर, तुला जे करायचंय ते कर, घालून या भार राहिलो निश्चिंत. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका, आपल्या फायद्याची. त्यांनी सांगितलं, मी भगवंताकडे काहीच मागितलं नाही.
कदाचित मी मागू शकत होतो, भगवंता मला या दुःखातून बरं कर, पण मी भगवंताकडे मागितलं नाही. कारण माझं हे जे आहे ना, हे दुःख आहे, शरीराचे सुख दुःख, हे पूर्वजन्मीच्या संचितामुळे आहे. पण मला हे भोगूनच सांभाळावं लागतील. मग त्यांनी सांगितलं मी मागितलं नाही. याच्याही पुढलं वाक्य फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं मागितलं नाही आणि देवाकडे कधीच काही मागायचं नाही. बघा, लक्षपूर्वक ऐका, देवाकडे कधीच काही मागायचं नाही. आणि तुम्ही कितीही जरी मागितलं ना, देव तुम्हाला कधीच देणार नाही, देणार नाही. कारण आपल्याला काय लागतं ना, हे भगवान परमात्म्याला माहिती आहे. आणि आपल्याला देवाकडे काय मागावं ना, याचीच बुद्धी आपल्याला नाही, याची बुद्धी आपल्याला नाही. खरं सांगायचं म्हणजे भगवंताकडे काय मागावं, आपण गेल्यानंतर या नाशवान संसारामधलंच काही ना काहीतरी मागतो. देवा माझ्या मुलाला नोकरी नाही, नोकरी लागू दे, आमच्या घरी हे, आपण या संसाराकरताच मागतो. आपल्याला देवाकडे काय मागावं नाही याची बुद्धी नाही. एक माऊली ज्ञानोबरांचा एक छोटासा दृष्टांत आठवला सांगतो. एकदा काय झालं, एक अंधारा मनुष्य होता. अंधारा मनुष्य बसनी प्रवास करण्याकरता त्याला हाफ तिकीट असतं, हाफ नाही 1/4 तिकीट असतं. म्हणजे जिथं आपल्या रुपया खर्च येतो तिथं त्यांना फक्त 4 आणे खर्च येतो. एक सुरदास मनुष्य होता. मग तो जो होता सुरदास मनुष्य, अंधारा मनुष्य, तो फार चिकट होता. एक दिवस प्रवास करता करता त्याच्या डोक्यात आलं, अरे 4 आणे का होईना पण आपले चालले ना. लक्षपूर्वक ऐका, आपले 4 आणे का होईना पण चालले, आपले 4 आणे सुद्धा गेले नाही पाहिजे. याकरता आपल्याला सरकारकडून काही सवलत भेटते का हे बघू. म्हणून तो सरकारच्या कार्यालयामध्ये गेला, शासकीय कार्यालयामध्ये गेला. विचारू लागला मला अजून काही सवलत आहे का. बस डेपो मध्ये जाऊन विचारू लागला अजून काही सवलत आहे का. दररोज जायचा तोच प्रश्न, दररोज जायचा तोच प्रश्न. एक दिवस तिथला अधिकारी रागावला आणि त्याला सांगितलं, अहो याच्यापेक्षा जास्त सवलत तुम्हाला देता येत नाही, आम्ही तर काही देऊ शकत नाही, शासनही देऊ शकत नाही, देवाने दिली तर बघा, आम्ही तर काही देऊ शकत नाही. काय सांगितलं, आम्ही देऊ शकत नाही, पण देवाने दिली तर बघा. त्याने तेवढा शब्द धरला, हे देऊ शकत नाही ना, पण देव तर देऊ शकतो ना, देव देऊ शकतो ना. म्हणून त्यांनी ठरवलं आता देवाची प्राप्ती करायची आणि देवाकडून आपल्याला सवलत घ्यायची, आपल्या देवाची तपश्चर्या करायची. एक निवांत ठिकाणी गेला, भगवान परमात्म्याची साधना चालू केली. काही दिवसांनी भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमात्म्याने विचारलं, काय पाहिजे ते माग, मी देण्याकरता तयार आहे. याने दोन्ही हात जोडले, भगवंता तू प्रसन्न झाला, आनंद आहे मला, तुझं दर्शन करतो. दर्शनही घेतलं आणि समोर उभा राहिला भगवंता. त्याने सर्व सांगितलं, मी असा असा प्रवास करतोय, पण 4 आणे का होईना पण चालले ना, मग मला काहीच खर्च आला नाही पाहिजे, 4 आणे सुद्धा माझे गेले नाही पाहिजे, असं काहीतरी मला वर द्या. मग भगवान परमात्मा म्हणे तुला गाडी देऊ का. त्याने सांगितलं तुम्ही गाडी द्याल, पण गाडीमध्ये डिझेल टाकावं लागेल ना, ते कुठून आणायचे, पैसे तर जाणार आहे. मग ते म्हणे मग चार्जिंगची गाडी देऊ का. ते चार्जिंगची गाडी सुद्धा चार्जिंग करायला युनिट जाळावं लागते ना. मग काय पाहिजे तुला, मला खर्च आला नाही पाहिजे. मग काय तू काही सुचलंय का, तुझ्या काही डोक्यात आहे का. भगवंताने विचारलं, हो म्हणे मला खर्चच नाही आला पाहिजे अशी एक युक्ती. काय, मला गरुडासारखे पंख द्या. काय मागितलं, गरुडासारखे पंख द्या. भगवान परमात्मा म्हणे गरुडासारखे पंख घेऊन काय करणार, मी गरुडासारखी झेप मारणार आणि जिथं जायचंय तिथं जाणार, गरुडासारखी उडी घेणार आणि जिथं जायचंय तिथं जाणार. भगवान परमात्मा म्हणे तुला नक्की गरुडासारखे पंख पाहिजे. हो, तथाच तू म्हणल्याबरोबर त्याला गरुडासारखे पंख आले. आनंदी झाला सूरदास मनुष्य, आनंदी झाला, आंधळा मनुष्य आनंदी झाला. भगवान परमात्मा म्हणे आता ठीक आहे का. हो म्हणे भगवंता येऊ का मी, असं म्हणून भगवान परमात्मा निघून गेले. याला इतका आनंद झाला, आता आपल्याला 4 आणे सुद्धा खर्च नाही. पुढे जायचं म्हणलं का फुकट जाणं होईल आपलं. आता आपल्याला गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला जायचं म्हणलं का आकाश मार्गाने झेप घ्यायची आणि डायरेक्ट सप्त्याच्या स्थळी उतरायचं. खर्च आहे का नाही. आपल्याला महाबळेश्वरला जायचं म्हणलं तरी खर्च नाही, पुढे जा खर्चच नाही. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदामध्ये त्याला वाटलं आता पहिलं घरी जाऊ आणि घरी जाऊन पत्नीला सांगू. तिथून त्यांनी झेप घेतली आणि निघलाय, पळतोय, धावतोय. समोर एक डोंगर आला, डोंगराला धडकला, पडला आणि खाली दगडावरती पडून मेला. खरं सांगा मला, आंधळा मनुष्य होता,
त्याला जगाचा चालक मालक भगवान परमात्मा प्रसन्न झाला होता. काय मागायला पाहिजे होतं त्याने भगवंताकडे? काय मागायला पाहिजे होतं? डोळे मागायला पाहिजे होते. डोळे मागायला पाहिजे होते. तिने सांगायला पाहिजे होतं, भगवंता या डोळ्याने आतापर्यंत मी सृष्टी पाहिलेली नाही, ही सृष्टी पाहिली नाही, आणि तुला खरं सांगू का, बघायची इच्छा नाही, पण मी संतांचे वचन ऐकलेले. अरे भगवंता तू फार सुंदर आहे म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटे करी किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तुझं लावण्य बघण्याकरता मला फक्त डोळे दे, एक क्षणभर डोळे दे, मागायला पाहिजे नव्हतं. प्रेमानंद बाबांनी सांगितलं, आपल्याला भगवंताकडे काय मागावं ना याचीच आपल्याला बुद्धी नाही. आपण त्या भगवंताकडे काहीच मागायचं नाही, फक्त एकच करायचं, त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. त्यांनी सांगितलं, मी फक्त सांगितलं भगवंताला, मी तुझ्यावरती भार सोडलाय, घालून या भार राहिलो निश्चिंत, तुला जे करायचंय ते कर. मी तुझं माझं जे काम आहे ना, तुझं नामचिंतन आणि प्रदक्षिणा ही केल्याशिवाय राहणार नाही. मी माझा अखंड चालू ठेवलं. त्यांनी सांगितलं, माझ्या नामचिंतनाचं फळ म्हणजे बघा, आज तुम्ही बघताय माझ्याकडे 2-2 कोटी 2.5 कोटी रुपयाच्या गाड्या आहे. माझ्या जवळ जे शिष्यमंडळ आहे, हे सेवा करणारे शिष्यमंडळ, हे सर्वसाधारण नाही. कोणी क्लास 1 अधिकारी, कोणी क्लास 1 क्लास 2 अधिकारी, कोणी डॉक्टर इंजिनियर, अशा मोठ्या मोठ्या पदावर असणारी हे सर्व आहे. आणि लाखोचा जो खर्च होतोय तो कुठून येतोय माझं मलाच माहिती नाही. मी एकच गोष्ट करतो, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हे सगळं सांगितल्यानंतर त्या साधकाने महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगताय आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या, आवडीने नामचिंतन घ्या, तो आपले सगळे संकट दूर करीन, आपल्या सगळ्या चिंता दूर करीन. मग आम्ही तेच करायचं का? तुमच्यासारखं धोतर घालायचं, नेहरू शर्ट घालायचा, टोपी घालायची, आणि तुमच्यासारखं बोंबलट हरी हरी करत हिंडायचं का? हा, तो खेद करायला लागला. मग मी जर असं करत हिंडलो तर माझ्या प्रपंचाचं कसं होईल, माझ्या घरच्यांचं कसं होईल, माझं कसं होईल, असा खेद करू लागला. त्यावेळेस त्याला नाथ महाराजांनी उत्तर दिलं, अभंग दुसऱ्या चरणात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, तो खेद करून मला, महाराज मी नामचिंतन करत बसलो, हरिहरी करत बसलो तर माझं कसं होईल? सांगू का, तुम्हाला काही सोडायची गरज नाही, काही सोडायची गरज नाही. आपला 100% देवावरती विश्वास आहे का? खरं सांगा, आपला 100% विश्वास आहे का? आपला जर 100% देवावर विश्वास असता तर देवाने आपल्या घरचे काम केले असते का नसते? केले असते ना. पण आपला 100% देवावरती विश्वास नाही. आपण सुद्धा खेद करतो, देव करील का, माझा उद्धार करतील का, आपण खेद करत राहतो. अहो त्याच्याकरता आपल्याला दुसरं तिसरं खेद करण्याची गरज नाहीये आणि पुढे जाण्याची गरज नाहीये. याही करता आमचे संत महात्मे होऊन गेले, त्यांनी आपल्याला सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आमचे संत सावता महाराज पुढेच गेले नाही, आपल्या मळ्यामध्येच राहिले. आपल्या मळ्यालाच विठ्ठल समजलं. मळ्यातल्या प्रत्येक पिकाला म्हणले, कांदा मुळा भाजीला
कांदा मुळा भाजी आवडी विठोबाई माझी. आपल्याला दुसरं तिसरं काहीच करायचं नाहीये. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, बस भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करायचं. तर तो म्हणे महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत बसलो तर माझा भगवान परमात्मा सांभाळ करतील का? हो, सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला इथे नाही. आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. तुम्ही माना अथवा न माना, तुम्ही मानत असले तरी ठीक आहे, नाही मानत असले तरी तो भगवान परमात्मा सांभाळ करतो. तो भगवान परमात्मा मग तुला वाऱ्यावर सोडून देणार नाही, तो तुझाही सांभाळ करीन. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात, जैसी स्थिती आहे तैस्या परिपूर आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. आपल्याला हे जे सुख दुःख प्राप्त होतात ना, हे पूर्वजन्मीच्या संचितामुळे आपल्याला सुख दुःख प्राप्त होतात. महाराज सांगतात आपल्याला जास्त सुख आलं ना, आनंदी होऊन उड्या मारत बसायचं नाही, इकडे तिकडे आनंदी होऊन सांगत बसायचं नाही. आपण एकदम शांत राहायचं. आणि आपल्यावर दुःखाचा जरी डोंगर आला, आपल्यावर संकट जरी आलं तरी महाराजांनी सांगितलं एकदम शांत राहायचं. महाराज सांगतात जैसी स्थिती आहे, आपल्या मराठीमध्ये एक म्हणे, अंतरून पळून पाय पसरायचं, त्याप्रमाणे जैसी स्थिती आहे तैस्या परिपूर आहे, कौतुक तू पाये संचिताचे. आणि या सगळ्या भोगाचं जर तुला नायनाट करायचं असेल ना, तर एकाच गोष्टीने होईल, तो म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. अभंगाचा शेवट एका जनार्दनी एका जनार्दनी
हरी मोगी हरी मोगी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे यथामती यथावकाश सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज यांच्या कृपेने आणि यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी झालेली सेवा अखिल गुरु ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो। मी मगाशी सांगून गेलो चालू असलेला हा खंड हरिनाम सप्ताह 179वा श्री क्षेत्र धनगरवाडी आणि पंचक्रोशी या ठिकाणी संपन्न होतोय। खरोखर या ठिकाणी गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज असतील त्याचप्रमाणे गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज या दोन्ही महंतांनी या ठिकाणी श्री क्षेत्र धनगरवाडी असेल दिघे असेल या दोन्ही गावावरती या ठिकाणी भरभरून प्रेम केलेलं आहे आणि त्याच्याच निष्ठेचे फळ म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। मी अखिल गुरु ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो असंच निष्ठा आणि भक्ती या पंचक्रोशी कडून आणि धनगरवाडी ग्रामस्थांकडून घडत राहो ही भगवत चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। विठ्ठल
Thank you.